पहिली डेफिनेशन काय होती? फॉर गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट डेल्टा ग्रेटर दॅन 0 सच दॅट 0 लेस दॅन ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ x minus c less than delta implies absolute value of f of x minus l less than epsilon. ही होती पहिली डेफिनेशन. आता हा जो थेरम 3 आहे हा सिक्वेन्शियल क्रायटेरिया म्हणजे अल्टरनेटिव्ह डेफिनेशन आहे तुमची. ही काय अल्टरनेटिव्ह डेफिनेशन आहे तुमची लिमिटची. तर ही काय सांगते ही डेफिनेशन लिमिटची ही कुणाला कनेक्ट करते तर सिक्वेन्सला कनेक्ट करते. ही डेफिनेशन कुणाला कनेक्ट करते तर सिक्वेन्सला कनेक्ट करते. पहा ही डेफिनेशन कशी फॉर एव्हरी सिक्वेन्स xn इन ए कॉन्व्हर्जेस टू सी म्हणजे xn ही सिक्वेन्स पुढे कॉन्व्हर्ज होत असेल सी ला आणि आपल्याला असं मिळत असेल f ऑफ xn कॉन्व्हर्जेस टू l असं जर मिळत असेल तर f ऑफ x चं लिमिट काय l आहे. म्हणजे आपण ह्या लिमिटच्या प्रॉपर्टीवरून सुद्धा सिक्वेन्सची डेफिनेशन सांगू शकतो. तर याचा बऱ्यापैकी फायदा कुठे होतो सिक्वेन्स डायव्हर्जन्स आहे हे दाखवायला होतो. त्याचा फायदा कधी होतो जास्त ज्यावेळेस सिक्वेन्स डायव्हर्जन्स आहे त्यावेळेस होतो आणि काही थेरम प्रूव्ह करण्यासाठी होतो. ही डेफिनेशन रफली समजली का? पहा इथलं कन्सिडर करायचं xn ही सिक्वेन्स पुढे कॉन्व्हर्ट व्हायला पाहिजे सी ला असं जर मिळालं तर ही सिक्वेन्स f ऑफ xn ची सिक्वेन्स ची सिक्वेन्स पुढे कॉन्व्हर्ट व्हायला पाहिजे l ला असं झालं तर f ऑफ x चं लिमिट l आहे ऍट पॉइंट सी ला असं आपण म्हणू शकतो. आणि हे युजफुल कधी आहे ज्यावेळेस लिमिट l नाही हे दाखवायला हे युजफुल आहे. हे समजलं का? रफ आयडिया? हो सर. हो. आता इथं त्या थेरमचा वापर केलाय आणि डायव्हर्जन्स क्रायटेरिया एक्सप्लेन करून सांगितलं. इथं त्या थेरमचा वापर केलाय. पहा इथं आपण काय पाहिलं इफ अँड ओनली डेफिनेशन आहे म्हणजे हे जर ट्रू असेल तुमचं हे जर ट्रू असेल तर हे पण ट्रू आहे बरोबर. आणि हे ट्रू इकडून इकडे इम्प्लाइज करतं हे आणि इकडून इकडे इम्प्लाइज करतं इफ अँड ओनली इफ म्हटल्यावर. म्हणजे हे ट्रू असेल तर हे ट्रू असतं आणि हे जर रॉंग असेल तर हे पण काय असतं रॉंग असतं. हे असं आहे. हा मग इथं याचा वापर मला हे करण्यासाठी होतो. आता पहा मी जर असं दाखवलं xn हे सी ला कॉन्व्हर्ज होतंय xn हे सी ला कॉन्व्हर्ज होतंय पण f ऑफ xn हे l ला कॉन्व्हर्ज होत नाही म्हणजे हे ट्रू नाहीये. राईट हँड साइड ट्रू नाहीये त्याच्यामुळे लेफ्ट हँड साइड पण काय येणार नाहीये ट्रू येणार नाही. हा पहिला डायव्हर्जन्स क्रायटेरिया झाला. पहिला डायव्हर्जन्स क्रायटेरिया काय एखाद्या फंक्शनचं लिमिट l नाही. डायव्हर्जंट म्हणजे काय की लिमिट एक्झिस्ट होत नाही त्या फंक्शनला. मग xn ही सी ला कॉन्व्हर्ज होत असेल आणि f ऑफ xn ही l ला कॉन्व्हर्ज होत नसेल तर f ऑफ x ही l ला f ऑफ x चं लिमिट l नाही आपण हे म्हणू शकतो. हा पहिला डायव्हर्जन्स क्रायटेरिया झाला. दुसरा डायव्हर्जन्स क्रायटेरिया काय xn चं लिमिट c आहे xn चं लिमिट c आहे आणि f ऑफ xn चं लिमिट एक्झिस्टच होत नाही तर f ऑफ x चं लिमिट काय होतं l होतं. असं f ऑफ x चं लिमिट l नाही असं सांगू शकतो आपण. म्हणजे पाहिजे दोन क्रायटेरिया दिलेत हे त्याचे डायव्हर्जन्स क्रायटेरिया. इथं काय सांगतंय f ला लिमिट नाहीये म्हणजे लिमिट x टेंड्स टू c f ऑफ x डज नॉट एक्झिस्ट. वरच्याचा वापर करून सांगितलं डज नॉट एक्झिस्ट इफ देयर एक्झिस्ट सिक्वेन्स xn कॉन्व्हर्जेस टू a विथ हे म्हणजे पहा असं लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी xn ही कुठं कॉन्व्हर्ज होते c ला. हे ई पहा ई बट f ऑफ xn ही सिक्वेन्स कुठं कॉन्व्हर्ज होत नाही l ला. असं जर मिळालं तुम्हाला तरी तुम्ही सांगू शकता की याचं लिमिट एक्झिस्ट होत नाही. हा पहिला क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया काय सांगतोय लिमिट x टेंड्स टू c f ऑफ x does not exist if या सिक्वेन्सचं लिमिट xn चं लिमिट c आहे बट लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी f ऑफ xn ही डायव्हर्ज होत असेल तर
ह्या दोन केसेस मध्ये एफ ऑफ एक्सचं लिमिट एक्झिस्ट नसतं. मग जो नोट सांगितली की हा जो सिक्वेन्शियल क्रायटेरिया हा जास्त कधी वापरता येतो, ज्यावेळेस तुमचं लिमिट एक्झिस्ट होत नाही त्यावेळेस. म्हणजे जर एफ ऑफ एक्स डज नॉट एक्झिस्ट हे दाखवलं तरी चालेल. एक्सएनचं लिमिट सी घ्या आणि एफ ऑफ एक्सएनचं लिमिट एल नाही हे दाखवा, किंवा एक्सएनचं लिमिट सी घ्या पण एफ ऑफ एक्सएन हे काय होत नाही, कॉन्व्हर्ज होत नाही हे दाखवा. आता इथं आपण तेच पाहू. हे एक्झाम्पल आहे की 1/x याचं लिमिट काय एक्झिस्ट होत नाही हे आपण सांगू. हे एक्झाम्पल आपल्याला 3 प्रकारे पाहिजे. हे एक्झाम्पल आपल्याला किती प्रकारे पाहिजे? 3 प्रकारे पाहिजे. आणखी सोपं करत जाऊ आपण. आता पहा, काय शो करायला विचारलंय, लिमिट 1/x डज नॉट एक्झिस्ट इन आर. आता हे कसं दाखवू शकतो आपण? ह्या दोन क्रायटेरिया ह्या दोन पैकी एकाचा वापर केला तरीही चालेल. आता सांगा की लिमिट 1/x डज नॉट एक्झिस्ट इन आर हे कसं दाखवणार? तर मी अशी एक सिक्वेन्स घेणार, इथली सिक्वेन्स घ्यायची. पहा मी काय करतो, इथली सिक्वेन्स घेतो. पहा मग अशी एक सिक्वेन्स घेतो की कशाला कॉन्व्हर्ज होते? झिरोला. मग आपल्याकडे एक सगळ्यात चांगली सिक्वेन्स आहे 1/n ही कुठे कॉन्व्हर्ज होते? झिरोला. बरोबर. ह्या याच्यावरून घ्यायचं, ही एक्सएन सिक्वेन्स झाली. एक्सएन इज इक्वल टू काय घेतला? 1/n. ही सिक्वेन्स झिरोला कॉन्व्हर्ज होते. आता एफ ऑफ एक्स काय तुमचा? हे जे फंक्शन आहे ना याला काय म्हणायचं? एफ ऑफ एक्स 1/x. आता एक्सएन हा आहे तर एफ ऑफ एक्सएन ची सिक्वेन्स काय येईल सांगा बरं? एफ ऑफ एक्सएन. तर याच्यात काय करायचं? याचे व्हॅल्यू टाकायचे. एफ ऑफ एक्सएन डेफिनेशन नुसार काय येणार? एक्सएन. पण एक्सएन ची व्हॅल्यू काय? 1/n. म्हणजे 1/1/n. हे उलटून वर गेलं तर हा काय आला? n. आता मला सांगा एक्सएन म्हणजेच कोणती आहे? 1/n. ही कुठे कॉन्व्हर्ज होती? झिरोला. एफ ऑफ एक्सएन कुठे कॉन्व्हर्ज होते का? एफ ऑफ एक्सएन कोणती सिक्वेन्स मिळाली? n. तर n ची सिक्वेन्स काढली तर कोणती येणार आहे तुमची? 1 2 3 4 5. ही सिक्वेन्स कॉन्व्हर्ज होत नाही म्हणजे हे काय होते? डायव्हर्ज होते. ही सिक्वेन्स काय होती? डायव्हर्ज होते. म्हणजे आपला हा दुसरा क्रायटेरिया आला. एक्सएन ही सिक्वेन्स अशी मिळाली की ज्याचं लिमिट सी आहे, म्हणजे इथं पर्टिक्युलर काय? 0. पण एफ ऑफ एक्सएन ही सिक्वेन्स काय आली? डायव्हर्जंट आली. त्याच्यामुळे मी म्हणू शकतो पहा एक्सएनचं लिमिट ही सिक्वेन्स घेतली त्याचं लिमिट 0 आहे आणि एफ ऑफ एक्सएन जर काढला तर 1/n n आला आणि ही जर सिक्वेन्स पाहिली n ची सिक्वेन्स 1 2 3 ही डायव्हर्जंट होते कारण ती अनबाउंडेड आहे. म्हणजे हा दुसऱ्या क्रायटेरियानुसार. इथं कोणता क्रायटेरिया आहे? सेकंड क्रायटेरिया. त्याच्यानुसार 1/x चं लिमिट एक्झिस्ट होणार नाही. समजलं हे? हो. आता पहा इथं आणखी एक फंक्शन आहे, सिग्नम फंक्शन म्हणतात याला. याला काय म्हणतात? सिग्नम फंक्शन. सिग्नम फंक्शन म्हणजे काय करतं? साइन डिटेक्ट करतं. सिग्नम फंक्शन काय करतं? साइन डिटेक्ट करतं. पहा एक जर तुमचा पॉझिटिव्ह असेल तर 1, एक हा निगेटिव्ह असेल तर -1 व्हॅल्यू देतं आणि एक जर 0 असेल तर कोणती व्हॅल्यू देतं? 0 व्हॅल्यू देतं. मग आपल्याला काय करायचंय? त्याच्यावरून याचा ही एक याचं लिमिट एक्झिस्ट नाही असं दाखवायचंय. बरोबर. म्हणजे मला अशी एक सिक्वेन्स द्यायची की ती काय करते? कॉन्व्हर्ज होत नाही किंवा एल पेक्षा वेगळ्या पॉइंटला कॉन्व्हर्ज होते असं दाखवायचंय. बरोबर. आता याचं लिमिट डज नॉट एक्झिस्ट आहे त्याच्यामुळे एल तर आपल्याला काय माहित नाही. मग आपण काय करू शकतो? अशी एक सिक्वेन्स देऊ शकतो याची ती कॉन्व्हर्ज होत नाही अशी. तर हे 2-3 प्रकारे देता येतं. तर आपण ठीक आहे, एक रफ आयडिया पाहू आपण. आपण काय करू इथं? रफ आयडिया पाहू. आता सिग्नम फंक्शन काय येईल सांगा बरं? आम्ही ग्राफ काढला, हा 0 झाला, हा पॉझिटिव्ह झाला. आता जर माझ्या ह्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतील, इकडले व्हॅल्यू असतील, त्याची व्हॅल्यू किती आहे? 1. जर तो 0 असेल तर या फंक्शनची व्हॅल्यू किती आहे? 0. आणि तो जर निगेटिव्ह असेल तर त्याची व्हॅल्यू किती आहे? -1. हा 1 आणि -1. आता हा झाला तुमचा ग्राफ. हा एवढा, हा आणि हा या फंक्शनचा. तर मी एक अशी सिक्वेन्स दिली, मी अशी एक सिक्वेन्स देऊ शकतो की जी काय होत नाही? कॉन्व्हर्ज होत नाही. तर कोणती सिक्वेन्स दिली?
एक्स एन ही सिक्वेन्स दिली -1 अपॉन -1 रेस टू एन अपॉन एन. तर ही सिक्वेन्स कोणती हे काही हे नका घेऊ, कारण यापेक्षा आणखी सोप्या मेथडने हे एक्झाम्पल पाहिजे की याचं लिमिट डज नॉट एक्झिस्ट आहे. फक्त एक रफ आयडिया पहा. ही सिक्वेन्स कोणती येईल? पहिली टर्म येईल -1 रेस टू 1 म्हणजे -1. 2 आला म्हणजे पॉझिटिव्ह इव्हन पॉवर आला तर हे येतं म्हणजे 1/2, -1/3, 1/4, -1/5. आता हे काय आलं तुमचं? एक्सएन आलं. एफ ऑफ एक्सएन काय त्याच्या खालीच लिहितो मी -1. जर निगेटिव्ह असेल तर उत्तर किती आहे? -1. निगेटिव्ह असेल तर उत्तर काय? -1. पॉझिटिव्ह असेल तर काय? 1. निगेटिव्ह असेल तर काय? -1. पॉझिटिव्ह असेल तर काय? 1. निगेटिव्ह असेल तर काय? -1. ही एक्सएनची सिक्वेन्स झाली, ही एफ ऑफ एक्सएनची सिक्वेन्स झाली. ही ऑसिलेटरी सिक्वेन्स आहे. तर ही कॉन्व्हर्जंट आहे का? तर ही तुम्ही पाहिली असेल, ही सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट नाहीये. म्हणजे एक्सएनची सिक्वेन्स, आणि ही कुठं कॉन्व्हर्ज होते? 0ला कॉन्व्हर्ज होते. ही सिक्वेन्स 0ला कॉन्व्हर्ज होते. मात्र सिग्नम फंक्शनची जी सिक्वेन्स आहे कुठं कॉन्व्हर्ज होते? -1, 1, -1, 1. ही कॉन्व्हर्ज होत नाही. म्हणजे इथं काय मिळालं तुम्हाला? एक्सएन ही सिक्वेन्स कुठं कॉन्व्हर्ज होते? 0ला. आणि एफ ऑफ एक्सएन ही सिक्वेन्स काय? डायव्हर्जंट आहे. त्याच्यामुळे पहिल्या क्रायटेरियानुसार काय झालं की हे दुसऱ्या क्रायटेरियानुसार काय झालं की याचं लिमिट एक्झिस्ट नाही. हे एक्झाम्पल नाही समजलं तरी काही एवढी अडचण नाही, कारण आपण दुसऱ्या मेथडनी पाहणार आहे, वन साइडेड लिमिटच्या याने. हे आत्ता काढलेला ग्राफ हे असं. नंतर आणखी एक एक्झाम्पल आहे पहा. तर आपण याला जास्त इलॅबोरेट नाही करणार. तो फंक्शन कोणतं आहे? साइन 1/x. याचा जर तुम्ही ग्राफ पाहिला तर इथे दिलेला आहे साइन 1/x. जी ऑफ एक्स इज इक्वल टू साइन 1/x. याला जी ऑफ एक्स म्हटलं तर इथं सुद्धा तुम्ही काय करू शकता? वेगळी अशी एक सिक्वेन्स देऊ शकता की जी कॉन्व्हर्स टू काय वेगवेगळ्या पॉइंटला असं दाखवलं तरीही चालेल. आता पहा, इथे एक एक्सचेंजची सिक्वेन्स दिली. कोणती सिक्वेन्स दिली? ही दिली. हे थोडस हे आहे, वेळ द्यावा लागेल, पण ठीक आहे, आपण काही तेवढा वेळ देणार नाही. तर एक्सएनची सिक्वेन्स ही 0ला कॉन्व्हर्ज होते आणि एफ ऑफ एक्सएनची सिक्वेन्स पुढे कॉन्व्हर्ज होते 1ला. तसंच या जर व्हॅल्यू बदलल्या, वाय एन सिक्वेन्स घेतली, वाय एन ही 0ला, पहा एक सिक्वेन्स 0ला, दुसरी सिक्वेन्स 0ला, मात्र त्याच्या इमेजची सिक्वेन्स 1ला आणि त्याच्या इमेजची सिक्वेन्स 0ला. म्हणजे डिफरंट पॉइंटला जरी तुमची सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट होत असेल त्याच्या इमेजची सिक्वेन्स, तरी पण ते काय येत नाही, लिमिट एक्झिस्ट होत नाही. आपण त्याला एवढं हे नाही करणार. महत्वाचं घेऊ आपण. हा पुढचा एक टॉपिक आहे, हा महत्वाचा टॉपिक आहे, अल्जेब्रा ऑफ लिमिट प्रूफ युजिंग सिक्वेन्शियल क्रायटेरिया. जर सिक्वेन्शियल क्रायटेरिया वापरला नाही अल्जेब्रा ऑफ लिमिटला तर प्रूफ फार मोठा लिहे, आणि जर सिक्वेन्शियल क्रायटेरिया वापरला तर प्रूफ फार छोटा लिहे, एकदम छोटा लिहे प्रूफ आहे. यातला पहिल्या दोन पैकी एक येण्याची जास्त शक्यता आहे. तर त्याच्या आधी आपल्याला शिकायचे बाउंडेड फंक्शन म्हणजे काय. त्याच्या आधी काय शिकायचं आपल्याला? बाउंडेड फंक्शन म्हणजे काय. तर बाउंडेड फंक्शन म्हणजे काय वाटतं तुम्हाला? सपोज मी ग्राफ काढला, हा ग्राफ काढला असेल, हे बाउंडेड फंक्शन येईल का? काय वाटतं? हे फंक्शन बाउंडेड येईल का? मी दोन ऑप्शन देतो, खालचं आणि वरचं. एक बाउंडेड आहे, एक अनबाउंडेड आहे. सर साइन वेव्हचं बाउंडेड येईल. बाउंडेड येईल का? कारण ते हे दोन रेषेच्या मध्ये, हे कोणतं फंक्शन आलं? बाउंडेड. हे बाउंडेड येईल का? नाही नाही येणार, कारण हे दोन रेषेच्या मध्ये देता येईल का? दोन रेषेच्या मध्ये देता येणार नाही ना. मग हे कोणतं फंक्शन आलं? अनबाउंडेड. म्हणजे काय? साध्या भाषेत, ज्या फंक्शनच्या व्हॅल्यू ह्या एका नंबरच्या मध्ये, त्याला काय म्हणतो आपण? बाउंडेड. म्हणजेच काय? एफ ऑफ एक्स हे बाउंडेड फंक्शन आहे. आपण कधी म्हणू शकतो? ज्यावेळेस ते दोन नंबरच्या मध्ये देता येईल. म्हणजे खालून पण आणि वरून पण, हे काय आहे? त्याला काय म्हणायचं? बाउंडेड फंक्शन. हे झालं. आपण आणखी थोडंसं मोर प्रिसाइजली द्यायला घेतलं तर एफ ऑफ एक्स असं म्हणू शकतो ना. सपोज हा मोठा असेल, हा मोठा असेल विदाउट लॉस ऑफ जनरलिटी, मग मी असं म्हणू शकतो -m पेक्षा m हा मोठा येईल, त्याच्यापेक्षा एफ ऑफ एक्स हा काय मोठा येईल. बरोबर?
हा ह्या दोघांपेक्षा मोठा, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू m आणि m याच्यात हा मोठा असेल तर एवढं. फक्त मला काय सांगायचंय, असा कॅपिटल M एक्झिस्ट होईल की एफ ऑफ एक्स लेस इक्वल काय राहील, ह्या मध्ये राहील. आणि हे जर आपण ऍब्सोल्यूट व्हॅल्यूच्या डेफिनेशनने पाहिलं, हाच काय ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स लेस इक्वल एम. हे म्हणजे असं जर झालं तुमचं, ही लक्षात ठेवा किंवा ही लक्षात ठेवा, दोघीपैकी कोणतीही लक्षात ठेवलं तरीही चालेल, डेफिनेशन बाउंडेडची. असं जर झालं तर एफ ऑफ एक्स ला काय म्हणायचं, इज बाउंडेड फंक्शन. हे काय बाउंडेड फंक्शन येईल. आयडिया लक्षात आली बाउंडेड फंक्शनची. ते दोन व्हॅल्यूच्या मध्ये पाहिजे. पहा इथं जर तुम्ही साइन एक्स घेतलं तर m इज इक्वल टू काय आला, 1 आला. म्हणजे -1 साइन एक्स लेस इक्वल 1 हे सॅटिस्फाय करते नाही. म्हणजे इथं तुम्हाला m मिळाला, -m पण ऑटोमॅटिक तो सॅटिस्फाय झाला. तर या फंक्शनला काय म्हणायचं, बाउंडेड फंक्शन. ही डेफिनेशन आहे. पहा इथे एवढंच लक्षात ठेवा, एफ ऑफ एक्स लेस इक्वल m असा m नंबर मिळाला पाहिजे, पॉझिटिव्ह इंटिजर. त्या डेफिनेशन मध्ये काय अडचण आहे का? आणखी एक हे आहे, एक थेरम आहे. हा थेरम काय सांगतो पहा, जर लिमिट एक्झिस्ट असेल, लिमिट एक्स टेन्स टू सी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एल, म्हणजे हे एक्झिस्ट असेल तर पहिला रोजी एफ इज बाउंडेड इन नेबरहुड, NHD म्हणजे नेबरहुड ऑफ सी. म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला सांगतो, जर तुमचं फंक्शन लिमिट एक्झिस्ट असेल, लिमिट तुमचं एक्झिस्ट असेल सी ला, तर या सीच्या भोवती तुमच्या फंक्शनच्या व्हॅल्यू ह्या बाउंडेड असतात. इथं या सीच्या भोवती फंक्शनच्या व्हॅल्यू काय असतात, बाउंडेड असतात. तर हे सुद्धा कधी उपयोगीचं ठरतं, ज्यावेळेस तुमचं फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट नाही असं दाखवायला. आता पहा इथं काय सांगतंय, एफ ऑफ एक्सचं जर लिमिट एल असेल तर एफ हा बाउंडेड इन नेबरहुड ऑफ सी. याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय येईल, याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय येईल, हा हे स्टेटमेंट आहे पी इम्प्लाइज क्यू. याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय येतो, निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. म्हणजे हे जर नॉट ट्रू असेल तर हे नॉट ट्रू असतं. म्हणजे एफ इज नॉट बाउंडेड इन नेबरहुड ऑफ सी. हे जर फॉल्स असेल तर हे पण काय असतं, लिमिट एक्स टेन्स टू सी एफ ऑफ एक्स डज नॉट एक्झिस्ट. म्हणजे लिमिट एक्झिस्ट नाही हे दाखवायला हे पण येईल. म्हणजे तो डायव्हर्जन्स क्रायटेरिया पण आणि हा पण क्रायटेरिया येईल. तर याच्यावरच आधी एक एक्झाम्पल पाहू आणि मग पुढे जाऊ. एक एक्झाम्पल, हे पहा, हे एक्झाम्पल आहे. आताच आपण सॉल्व्ह केलं होतं ना, एक सिक्वेन्स घेतली होती 1/n ती 0 ला कॉन्व्हर्ज होती. पण त्याच्यापेक्षा हे सोपं आहे एक्झाम्पल. तेच एक्झाम्पल वेगळ्या यांनी शो करतो. आता काय पाहिलं आपण की एफ ऑफ एक्स नॉट बाउंडेड इन नेबरहुड ऑफ सी, then implies limit x tends to c f of x does not exist. हे असं. मग पहा हे 1/x फंक्शन घेतो मी. कोणतं फंक्शन घेतो, 1/x. तर 1/x फंक्शनचा ग्राफ ड्रॉ केला तर असा येतोय. तुमचा सी पॉइंट कोणता आहे, 0 आहे. तर तुम्ही 0च्या नेबरहुड मध्ये पहा, नेबरहुड म्हणजे 0च्या शेजारी हे फंक्शन बाउंडेड आहे का, इकडं एका रेषेच्या खाली आहे का, नाही, नॉट बाउंडेड. कारण माझा एक्स हा 0च्या जवळ जायला गेला तर फंक्शन कुठे चाललंय, माझं इन्फिनिटीकडे. एक्स हा निगेटिव्ह 0च्या साईडने गेला तर फंक्शन कुठे चाललंय, -इन्फिनिटीला.
मग आपण काय करू शकतो, तर आपण काय करू शकतो हे सांगू शकतो की 0च्या नेबरहुड मध्ये एफ ऑफ एक्स फंक्शन काय नाही, बाउंडेड नाही. म्हणजे 1/x इज नॉट बाउंडेड इन नेबरहुड ऑफ 0. त्याच्यामुळं लिमिट x टेन्स टू 0 ज्याच्या नेबरहुड मध्ये बाउंडेड नाहीये त्याला काय होणार नाही, डज नॉट एक्झिस्ट. झालं, एवढं सोल्युशन आहे. आधी आपण पाहिलं एक सिक्वेन्स दिली, त्याच्यापेक्षा हा एक क्रायटेरिया काय होऊन गेला आपला, सोपा होऊन गेला. हा एक क्रायटेरिया आणखी काय होऊन गेला, सोपा होऊन गेला. समजलं हे? ही मेथड तेवढी सोपी ना, पण ही प्रत्येक वेळेस वर्क होईल अशी गॅरंटी नाहीये. पुढचे आपण काय डेफिनेशन पाहू. तुम्ही या फंक्शनचे डेफिनेशन पाहिलेले आहे, फंक्शनचे ऑपरेशन. कोणते कोणते फंक्शनचे ऑपरेशन पाहिलेले आहे पहा. एफ हे फंक्शन आहे ए पासून आर पर्यंत आणि जी हे फंक्शन आहे ए पासून आर पर्यंत. आता मला काय करायचंय, या फंक्शनचे ऑपरेशन करायचे आणि बी एक हा रिअल नंबर आहे, बी हा काय आहे, एक रिअल नंबर आहे. हे फंक्शन तुम्हाला माहिती आहे, जी फंक्शन माहिती, बी हा रिअल नंबर माहिती आहे, तर आणखी तुम्हाला फंक्शन तयार करता येतात. एफ प्लस जी, एफ मायनस जी, एफ इंटू जी, बी इंटू एफ, हे सगळे फंक्शन कुठून असतील, ए पासून आर पर्यंतच असतील, हे नवीन फंक्शन. आणि जर तुमचा जी ऑफ एक्स नॉट इक्वल टू 0 असेल तर एफ एफ अपॉन जी हे फंक्शन पण ए पासून आर पर्यंत आहे. हे आपल्याला आपण 5 फंक्शन पाहिले. कोणते, एफ आणि जी ए टू आर असेल तर एफ प्लस जी, एफ मायनस जी, एफ इंटू जी, बी इंटू एफ आणि एफ बाय जी, हे 5 फंक्शन आपण नवीन तयार करू शकतो. मग हे डिफाईन कसं करायचं, तर एफ प्लस जी हे अननोन फंक्शन आहे, पण हे आपल्याला नोन फंक्शनचा वापर करून देता येतं. म्हणजे जी नोन आहे त्याच्यामुळे ही व्हॅल्यू काढता येते, ही व्हॅल्यू काढता येते, म्हणजे हा आपल्याला नोंद झाला. तसंच सबट्रॅक्शनचं सेम फंक्शन आहे, मल्टिप्लिकेशनचं सेम फंक्शन आहे, एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स. तसंच एफ बाय जी ऑफ एक्सचं फंक्शन आहे, तर काय येणार आहे, एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स, जी ऑफ एक्स नॉट इक्वल टू 0 फॉर ऑल ए बिलॉंग्स टू ए, किंवा नेबरहुड मधलं नंतर लिमिटच्या वेळेस नेबरहुड मध्ये लागेल, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए. आणि बी इंटू एफ ऑफ एक्स हे कसलं फंक्शन आहे, बी हा बाहेर काढायचा, एफ ऑफ एक्स. हे 5 प्रकारचे फंक्शन झाले, हे 2, 1 आणि 2, हे 3, हे 4 आणि हे 5. हे तुम्ही फंक्शन पाहिलेलेच असतील याच्या आधी. त्याच्यानंतर आपल्याला एक थेरम पाहायचा आहे आणि महत्वाचा थेरम आहे. अल्जेब्रा ऑफ लिमिट. अल्जेब्रा ऑफ लिमिट म्हणजे काय, ऍडिशन मल्टिप्लिकेशन, लिमिटचं ऍडिशन, लिमिटचं मल्टिप्लिकेशन, लिमिटचं सबट्रॅक्शन आणि लिमिटचं डिव्हिजन आणि लिमिटला, हे आत्ताचे 5 पाहिजेत आपल्याला. म्हणजे जर तुमचे हे तुमचे फंक्शन आहे, आता हे फंक्शन आहे एफ आणि जी, तर सपोज ऍट पॉइंट सी एफ ऑफ एक्सचं लिमिट आहे एल आणि लिमिट एक्स टेन्स टू सी, जी ऑफ एक्सचं त्याच पॉइंटला लिमिट आहे एम. म्हणजे तुम्हाला 2 फंक्शन आहे त्याचे लिमिट माहिती आहे, तर लिमिट ऑफ एक्स टेन्स टू सी एफ ऑफ एक्स प्लस लिमिट एक्स टेन्स टू सी जी ऑफ एक्स, हे काय येईल, म्हणजे त्याला आपण असं म्हणू शकतो लिमिट, सॉरी याला असं म्हणण्यापेक्षा आपण आणखी सोयीस्कर म्हणू, याला आणखी सोयीस्कर म्हणू, लिमिट एक्स टेन्स टू सी एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स. याचं लिमिट काय येईल, काय येईल, लिमिटची ऍडिशन होईल, फंक्शनची ऍडिशन झाल्यावर लिमिटची काय होईल, ऍडिशन होईल. हा पहिला आणि दुसरा. तिसरा काय होईल, लिमिट एक्स टेन्स टू सी एफ इंटू जी ऑफ एक्स इज इक्वल टू काय,
L into M. चौथं काय येईल? लिमिट x टेन्स टू c b into f of x. याचं काय येईल? b टाइम्स लिमिट x टेन्स टू f of x. आणि पाचवं काय येईल? लिमिट x टेन्स टू c f by g of x is equal to L upon M. M not equal to 0, g of x not equal to 0. हे असं हे 5 पॉइंट झाले. हे स्टेटमेंट लक्षात आले का? हे स्टेटमेंट लक्षात आले का? हो सर. आता याचे प्रूफ आपल्याला जर तुम्ही पहिल्या डेफिनेशन याचे प्रूफ दिले ना, तर पहिल्याचा प्रूफ हा 1 पेज जाईल, दुसऱ्याचा इझी आहे. याचा प्रूफ मात्र तुम्हाला 2 पेजेस जाईल. या म्हणजे ह्या ऍपवर ड्रॉ करते ना त्याचे. आणि याचं काय नाही, याचं इझी होऊन जातं. याचा आणखी लेंदी जाईल. पण हे जर प्रूफ तुम्ही सिक्वेन्शियल क्रायटेरियाने काढले ना, 2 पेज मध्ये 5च्या 5 प्रूफ होतील. 2 पेज मध्ये काय होतील? 5च्या 5 प्रूफ होतील. त्याच्या आधी थोडीशी तुम्हाला रिकॉल करण्याची गरज आहे. हे तुमचं सिक्वेन्सला झालंय का ते मला सांगा. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी xn हा कॉन्व्हर्ज होतोय x ला. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी yn हा कॉन्व्हर्ज होतोय y ला. ह्या दोन सिक्वेन्स, पहिली सिक्वेन्स x ला कॉन्व्हर्ज होते, दुसरी सिक्वेन्स y ला कॉन्व्हर्ज होते. तर xn प्लस yn ही सिक्वेन्स कुठं कॉन्व्हर्ज होईल? कुठं कॉन्व्हर्ज होईल? x प्लस y ला. तसंच लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी xn इंटू yn ही सिक्वेन्स कुठं कॉन्व्हर्ज होईल? x इंटू y ला. परत लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी bxn ही सिक्वेन्स कुठं कॉन्व्हर्ज होईल? b इंटू x ला. तर मला हे गोष्टी वापरायच्यात का? ह्या गोष्टी तुम्ही लिमिट मध्ये सॉरी याच्यात सिक्वेन्स मध्ये पाहिलेल्या असतील, स्टेटमेंट तरी. मला हेच वापरून इथं प्रूव्ह करायचंय. आताच आपण सेकंड डेफिनेशन पाहिली लिमिटची. ह्या दोन गोष्टी वापरायच्यात मला. सेकंड डेफिनेशन ऑफ लिमिट काय होते? सेकंड डेफिनेशन ऑफ लिमिट, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी लिमिट x टेन्स टू c f of x is equal to L if and only काय? लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी xn ही सिक्वेन्स x ला कॉन्व्हर्ज होत असेल आणि हे इम्प्लाय करत असेल लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी f of xn ही कुठं कॉन्व्हर्ज होती? L ला. तर ह्या दोन्ही डेफिनेशन काय सेम आहे. ह्या दोन्ही डेफिनेशन काय सेम आहे. मग मी हे प्रूव्ह करण्यासाठी ह्या डेफिनेशन वापरला. म्हणजे हे दाखवायचंय मला, हे दाखवायचे, तर हे दाखवलं तरी चालेल ना, कारण 1 दाखवायचे 2 दाखवलं तरी चालेल, कारण हे दोन्ही गोष्टी काय सेम आहे. या दोन्ही गोष्टी काय आहेत? सेम आहे. तर पहिल्याचा प्रूफ पहा, जो आताच आपण थेरम पाहिला ना, हा जो थेरम याला काय म्हणतो मी? थेरम आहे. प्रूफ युजिंग यातल्या पहिल्या दोन मधले विचारलं जाऊ शकतं बरं का. 50-50 किंवा 40-60% चान्स आहे. याचं प्रूफ विचारलं जाऊ शकतं याचं. पण सगळ्यांचे प्रूफ एकदम इझी आहे. हा थेरम आहे. आता पहा याचा प्रूफ आहे. हे सगळं बॅकग्राऊंड तयार केलं मी. हे सगळं काय आहे? बॅकग्राऊंड आहे हे मागचं त्याच्या, की मला याचा वापर करायचा आहे. आता मला दिलंय काय? पहा मी जे दिलंय ते घेतो. मला हे एक दिलंय आणि हे एक दिलंय. मग मी ते घेतो. लेट लिमिट x टेन्स टू c f ऑफ x चं लिमिट काय आहे? L आहे. आणि g ऑफ x चं लिमिट काय आहे? M आहे. माझं क्लेम काय आहे? मी तर क्लेम लिहितो. लिमिट x टेन्स टू c f प्लस g ऑफ x इज इक्वल टू काय शो करायचंय मला? L प्लस M. हे माझं क्लेम आहे पहिलं. मग बाकीचे बघू आपण. आता पहा आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, जर x चं लिमिट f ऑफ x चं लिमिट L असेल ऍट c ला, तर वरचा क्रायटेरिया फॉलो हे होतंय बरोबर. मग मी काय करतो? एक सिक्वेन्स घेतो. मी काय करतो? एक सिक्वेन्स घेतो. लेट xn be a sequence converges to
सी, मी सी ला कॉन्व्हर्ज होणारी काय करतोय सिक्वेन्स घेतोय. म्हणजे पहा लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी एक्स एन, याचं लिमिट काय आहे, याचं लिमिट काय येईल एक्स सी येईल ना. ही कुठं कॉन्व्हर्ज होती सी ला, बरोबर. ही कुठं कॉन्व्हर्ज होती सी ला. मग मला हे मिळालं, बरोबर. आता एफ ऑफ एक्सचं लिमिट येईल, बरोबर. एफ ऑफ एक्सचं लिमिट येईल हे आपल्याला माहिती आहे, त्याच्यावरून हे माहिती आहे. त्याच्यावरून मी सांगू शकतो लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स एन, हे लिमिट काय येईल आपलं एल येईल, बरोबर. आपल्याला माहिती ना हे एफ ऑफ एक्सचं लिमिट येईल, हे माहिती आहे, हे नोन आहे, त्याच्यामुळे हे ट्रू आहे. तसंच आणखी आता हे पण ट्रू राहील जी ऑफ एक्सच्या बाबतीत, कारण जी ऑफ एक्सचं लिमिट काय आहे एम आहे. म्हणजे एक्स एन ही सिक्वेन्स जर सी ला कॉन्व्हर्ज होत असेल तर जी ऑफ एक्स एन ही सिक्वेन्स पुढे कॉन्व्हर्ज होणार आहे एम ला. म्हणजे मी असं म्हणू शकतो लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी जी ऑफ एक्स एन इक्वल टू काय येईल एम येईल, बरोबर. म्हणजे एक्स एन ही जर सिक्वेन्स सी ला कॉन्व्हर्ज होत असेल तर ह्या वरच्या डेफिनेशन नुसार एफ ऑफ एक्स एन ही सिक्वेन्स पुढे कॉन्व्हर्ज होईल एल ला आणि जी ऑफ एक्स एन ही पुढे सिक्वेन्स कॉन्व्हर्ज होईल एम ला. आता पहा माझ्याजवळ काय मिळाले, मला आता काय मिळालं की एक्स एन ही सिक्वेन्स पाहिजे. एक्स एन ही सिक्वेन्स जर सी ला कॉन्व्हर्ज होत असेल तर एफ ऑफ एक्स एन ही सिक्वेन्स पुढे कॉन्व्हर्ज होते एल ला आणि जी ऑफ एक्स एन ही पुढे सिक्वेन्स कॉन्व्हर्ज होते एम ला. आता मला सांगा मी या सिक्वेन्सचं लिमिट काढतो. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स एन प्लस लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी जी ऑफ एक्स एन. हे काय येईल सांगा बरं. हे डाव्या साईडची ऍडिशन केली तर उजव्या साईडची पण काय होणार आहे ऍडिशन होणार आहे. म्हणजे हे काय आलं एल प्लस एम आलं. राईट साईडला मी कसं लिहू शकतो लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी एफ प्लस जी ऑफ एक्स एन असं लिहू शकतो ना ऍडिशन केल्यावर. तर हे काय आलं एल प्लस एम ला. म्हणजे मला काय मिळालं लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी एक्स एन ही सिक्वेन्स पुढे कॉन्व्हर्ज होते सी ला आणि मिळते काय मला याचा वापर करून n टेन्स टू इन्फिनिटी एफ प्लस जी हे कुठं कॉन्व्हर्ज येते ही सिक्वेन्स एल प्लस एम ला. आणि ह्या डेफिनेशन नुसार काय सांगता येईल आपल्याला जर ही सिक्वेन्स ही एक्स एन ही सिक्वेन्स सी ला कॉन्व्हर्ज होत असेल आणि त्या फंक्शनची सिक्वेन्स त्या एका पॉइंटला कॉन्व्हर्ज होत असेल तर त्या फंक्शनचं हे लिमिट आहे, बरोबर. मग इथं त्याचाच वापर करू आपण. पहा एक्स एन ही सिक्वेन्स सी ला कॉन्व्हर्ज होती आणि हे जे नवीन फंक्शन काही का असना ते पुढे कॉन्व्हर्ज होते एल प्लस एम ला. देअरफॉर ह्या फंक्शनचं लिमिट काय असणार आहे लिमिट एक्स टेन्स टू सी त्या डेफिनेशन नुसार एफ प्लस जी ऑफ एक्स इक्वल टू एल प्लस एम. हे असं. म्हणजे इथं मी काय वापरली सेकंड डेफिनेशन वापरली. मी काय केली इथं सेकंड डेफिनेशन वापरली. समजलं हा प्रूफ. सबट्रॅक्शनचा कसं करायचा तर इथे फक्त काय करायचं मायनस साईन लावून द्यायचं. सगळे प्रूफ तुमचे काय येतील सेम येतील. इथं सबट्रॅक्शनला मायनस साईन लावून द्या, इथं सगळे प्रूफ काय येतील सेम येतील. आणखी एक आपण त्याचा प्रूफ पाहू 3चा. लेट लिमिट एक्स टेन्स टू सी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एल अँड लिमिट एक्स टेन्स टू सी जी ऑफ एक्स इज इक्वल टू एम. माझं क्लेम काय आहे लिमिट लिमिट एक्स टेन्स टू सी एफ प्लस एफ इंटू जी ऑफ एक्स इज इक्वल टू म्हणजे फंक्शनचं मल्टिप्लिकेशन केलं तर लिमिटचं पण काय होतं मल्टिप्लिकेशन होतं. आता पहा हे कसं घेतो एक्स एनचं लिमिट काय आहे एफ ऑफ एक्सचं लिमिट काय एल आहे. मग मी त्याच्यावरून काय करतो एक सिक्वेन्स घेतो लेट लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी एक्स एन ही सिक्वेन्स पुढे कॉन्व्हर्ज होते सी ला. तर ह्या एक नंबरच्या स्टेटमेंट वरून आपण काय म्हणू शकतो हे जर याला झालं तर डेफिनेशन नुसार काय येईल त्याच्या इमेजची सिक्वेन्स हे कुठं कॉन्व्हर्ज होईल त्या एल लाच होईल. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी
जी ऑफ एक्स एन पुढे कॉन्व्हर्ज होईल. हा आणखी शॉर्टकट प्रूफ देतोय मी. हा लिहिला तरी चालेल या स्वरूपात. इथं मल्टिप्लिकेशनच्या जागी प्लस लिहिलं तरी चालेल. आता आपल्याला माहिती आहे सिक्वेन्सचे थेरम माहिती आहे, म्हणजे मी लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स एन इंटू लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी जी ऑफ एक्स एन इक्वल टू एल इंटू एम आहे. आणि हे जर काढलं तर हा काय येतो सिक्वेन्सच्या नुसार एफ इंटू जी ऑफ एक्स एन इक्वल टू काय आला एल इंटू एम. म्हणजे मला काय मिळालं लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी एक्स एन ही जर सिक्वेन्स कॉन्व्हर्ज होत असेल सी ला तर लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी त्याच्या एफ इंटू जी ऑफ एक्स एन ही कुठं कॉन्व्हर्ज होते एल इंटू एम ला. हे मिळालं. ही जी सिक्वेन्स जिथं कॉन्व्हर्ज होते हेच फंक्शन त्या पॉइंटला कॉन्व्हर्ज होतं. त्याच्यामुळे मी काय सांगू शकतो लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी एफ इंटू जी ऑफ एक्स इज इक्वल टू एल इंटू एम. सगळे थेरम या फॉर्मॅटमध्ये बसा. म्हणजे इथं जर प्लस पाहिजे असेल तर इथं मध्ये प्लस द्या, इथं जर मायनस पाहिजे असेल तर मायनस द्या, ऍडिशन पाहिजे असेल तर ऍडिशन द्या, सबट्रॅक्शन पाहिजे असेल तर सबट्रॅक्शन द्या, डिव्हिजन पाहिजे असेल तर डिव्हिजन द्या. सगळं तुमचं होऊन जाईल. म्हणजे याच धर्तीवर तुम्ही बाकीचे प्रूफ लिहू शकता. समजले हा प्रूफ कसा करायचा? हो सर. याचे प्रूफ आहेत. सिक्वेन्शियल क्रायटेरिया म्हणजे एवढं काय घाबरून जायचं नाही. मी आता लिहिलेला प्रूफ लिहिला तरी चालेल. हे मी थोडंसं आणखी व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळं कसंही हे पण लिहा किंवा मी आता जे लिहिलेलं आहे ते पण लिहा तरी चालून जाईल. हे सगळे थिअरम आहेत. तसंच कितीही फंक्शन घ्या म्हणजे फायनाईट त्यांची ऍडिशन म्हणजे त्यांच्या लिमिटची ऍडिशन, त्यांचीच मल्टिप्लिकेशन म्हणजे कशाची मल्टिप्लिकेशन लिमिटची मल्टिप्लिकेशन. जर पॉवर तर लिमिटचा पॉवर. ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा. आता आपल्याला हे शो करायचंय. तर इथे ऍक्च्युली इव्हॅल्युएट पाहिजे होतं. इथं काय पाहिजे होतं इव्हॅल्युएट पाहिजे होतं. म्हणजे हा प्रश्न कसा पाहिजे होता पहा इव्हॅल्युएट लिमिट एक्स टेन्स टू सी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. हे मला काय करायचं सॉरी इव्हॅल्युएट म्हणजे हे काय करायची गरज नाही. ह्या क्वेश्चनचे आपण दोन पार्ट करू. ह्या क्वेश्चनचे काय करू आपण दोन पार्ट करू. तर हे काय करायचंय मला इव्हॅल्युएट करायचंय. तर आत्ताचा थेरम काय सांगतो लिमिट एक्स टेन्स टू सी एक्स स्क्वेअरला मी कसं लिहू शकतो एक्स इंटू एक्स बरोबर. मग मी याला कसं लिहू शकतो याला थोड्या वेळ एफ मान आणि याला काय म्हणा जी मान. आपण लिमिट काय करू शकतो सेपरेट करू शकतो. म्हणजे एक्स टेन्स टू सी एफ एफ म्हणजे काय आला एक्स इंटू लिमिट एक्स टेन्स टू सी पुन्हा काय आला जी आला. हे एक्स आहे. तर इव्हॅल्युएट करायचं मी मागे सांगितलं होतं. याच्यात जर ही सी व्हॅल्यू टाकून अँबिग्युटी येत नसेल तर टाका. मग मी काय करू शकतो वाटलं तर असं म्हणतो लिमिट एक्स टेन्स टू सी हे डबल आहे ना एक्स त्याचा पॉवर. आता याच्यात जर मी सी व्हॅल्यू टाकली तर काय अँबिग्युटी येईल का म्हणजे 0/0 फॉर्म किंवा इन्फिनिटी असं काय येतंय का याच्यात सी टाकल्यावर नाही. अशा वेळेस काय करायचं सी व्हॅल्यू टाकून द्यायची इव्हॅल्युएट करताना. तर हे काय आलं तुमचं सी स्क्वेअर आलं. समजलं हे? समजलं का इव्हॅल्युएट कसं करायचं याला सेपरेट करायचं आणि व्हॅल्यू काय करायची सबस्टिट्यूट करायची. तर पुढचं एक्झाम्पल हे पण रॉंग झालंय. तर हे काय पाहिजे होतं 1/c पाहिजे होतं. इथं काय पाहिजे होता 1/c. म्हणजे पहा हे दुसरं एक्झाम्पल काय अपेक्षित आहे लिमिट. हे सगळ्यात सोपं हे याच्यावर एक एक्झाम्पल येणारच 1 किंवा 2 मार्कला आहे कारण याच्यात काय नाही ना 1/x हे इव्हॅल्युएट करायला विचारलं पाहिजे होतं बरोबर. मग आता मी चेंजेस करीन त्या पण तुम्ही हे करा. आता याचे इव्हॅल्युएट करायला म्हणजे काय करायचं लिमिट 1/1 म्हणजे हे सेपरेट द्यायचं 1 वर पण द्यायचं आणि खाली पण द्यायचं ना आपण तो पाहिलेला आहे ना एक्स टेन्स टू सी एक्स. याला जर कॅल्क्युलेट केला तर काय आला 1/c म्हणजे हे असं. समजलं हे इव्हॅल्युएट करायचं इथं काय पाहिजे होतं इव्हॅल्युएट. इथं काय पाहिजे होतं इव्हॅल्युएट हे असं.
आता हे इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे, हे आपण इथंच पाहू, इथंच पाहू, काय चाललायची गरज नाही. इव्हॅल्युएट लिमिट एक्स टेन्स टू 2, हे व्हॅल्यू दिली. आता काय करायचं, याला सेपरेट लिहायचं. हा तुमचा एफ आहे, हा तुमचा काय आहे, जी आहे. म्हणजे इथं कसं लिहिलं, आधी पूर्ण फंक्शन लिहिलं, याला सेपरेट लिहिलं आणि याला सेपरेट लिहिलं, म्हणजे एफ साठी सेपरेट लिहिलं आणि जी साठी सेपरेट लिहिलं. आता त्याच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून द्या, अँबिग्युटी येत नसेल तर. म्हणजे तर 2 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घ्या, व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यावर काय अडचण येत नाही, उत्तर तुमचं मिळून जाईल. सिमिलरली हे एक्झाम्पल आहे, हे वरचं फंक्शन काय आलं तुमचं, एफ आलं, आणि खालचं फंक्शन काय आलं, जी आलं. तर तुम्ही असं लिहून पुढे काय करू शकता, न्यूमरेटरला सेपरेट, एफ साठी सेपरेट आणि जी साठी सेपरेट, आणि हे सेपरेट केलं, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून द्या. जर खाली 0 येत असेल तर वेगळे मेथड आहे, पण खाली 0 येत नाही तर उत्तर काय आलं तुमचं, डायरेक्ट 4/5 आलं. समजलं हे? हो सर. मी आता एक एक्झाम्पल डिस्कस करू आपण. एक्झाम्पल, इव्हॅल्युएट लिमिट x टेन्स टू 0 10 raised to x minus x upon cos x. काय याचं उत्तर सांगा बरं. सुरुवातीला कसं सोडवणार, लिमिट सेपरेट म्हणजे न्यूमरेटरला सेपरेट आणि डिनॉमिनेटरला सेपरेट, म्हणजे लिमिट सेपरेट 10 raised to x minus x upon लिमिट x टेन्स टू 0 cos x. बरोबर. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, जर अँबिग्युटी असेल तर वेगळा होईल. आता 10 raised to 0 किती असतो, मायनस 0 अपॉन cos 0. 10 raised to 0 किती असतो, 1 असतो. 0 हा 0, cos 0 किती असतो, 1. याचं उत्तर किती आलं, 1 आलं. लक्षात आलं? आता मी हे एक्झाम्पल विचारलं, लिमिट x टेन्स टू 0 साइन x अपॉन x, काय करणार, इथं जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, वर किती आली, 0 साइन 0, खाली किती आली, 0. साइन 0 किती असतो, 0. 0 अपॉन 0 काय आलं, नॉट डिफाईन. 0 अपॉन 0 काय, नॉट डिफाईन. तर अशी अँबिग्युटी, मी काय म्हणतोय, अशी अँबिग्युटी यायला नको. अशी अँबिग्युटी आली तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या नाही. तर इथं ही अँबिग्युटी येते, त्याच्यामुळे इथं सबस्टिट्यूशन करायचं नाही. याला वेगळ्या मेथड आहे. हे सॉल्व्ह करण्यासाठी काय मेथड आहे, वेगळ्या मेथड आहे. ते आपल्या सिलेबसला नाही, पण एक यल हॉस्पिटल नावाचा रूल आहे. काय रूल आहे, यल हॉस्पिटल नावाचा. जर 0 अपॉन 0 फॉर्म येत असेल तर सरळ दोघांची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि लिमिट काढायचं. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, cos x, आणि x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 1 येतो. जर 0 अपॉन 0 फॉर्म, आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा बरं, cos 0 अपॉन 1. cos 0 किती आहे, 1 अपॉन 1. तर याचं लिमिट किती आहे ऍक्च्युली, 1. हा, हे नका लक्षात ठेवू, येलो हॉस्पिटल रूल, हा येलो हॉस्पिटल रूल आहे. 0 अपॉन 0 जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून 0 अपॉन 0 आलं तर न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. याला काय म्हणायचं, यल हॉस्पिटल रूल. पुन्हा जर 0 अपॉन 0 फॉर्म आलं, पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत काय करायचे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आणखी एक वेगळी मेथड आहे, जर अँबिग्युटी आली तर. पण इथे अँबिग्युटी आलेली नाही, त्याच्यामुळे हे आपलं इझी होऊन गेलं. हे एक एक्झाम्पल आहे, हे इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. हे एकदम इंटरेस्टिंग एक्झाम्पल. हे कसं सोडवणार सांगा बरं. लिमिट हे अशा स्वरूपाचं एक एक्झाम्पल 100% असणार आहे. पहा, ही जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, आपण सबस्टिट्यूट करून पाहू. हा काय येईल, 2² मायनस 4, बरोबर, अपॉन 3x. 3x म्हणजे 3 × 2 म्हणजे किती आला, 6 - 6, बरोबर. वर काय आलं, 0, खाली काय आलं, 0. मग याला कसं सॉल्व्ह करणार, हा अँबिग्युटी येते ना.
मग अँबिग्युटी आली तर असं सॉल्व्ह करायचं नाही. एल हॉस्पिटल रूल वापरू शकता, पण एल हॉस्पिटल रूल तुम्हाला शिकवलेला नाहीये. मग असं करायचं, याच्यातून काय कॅन्सल होतंय का? पहा, मी या इक्वेशनला लिहितो x² - 4x 3x - 6. आता व्हॅल्यू टाकून 0/0 आलं, पॉसिबल नाही. मग याला सॉल्व्ह करून काय मिळेल तुम्हाला? x - 2 आणि x + 2 मिळेल. आणि खालच्यातून जर 3 कॉमन काढला तर काय मिळेल तुम्हाला? x - 2 x - 2 x - 2 कॅन्सल केले, उरलं काय? x + 2/3. म्हणजे तुम्ही या फंक्शनच्या जागी लिमिट x टेन्स टू x² - 4x 3x - 6 याच्या जागी एवढं टाकलं तरी चालेल. हे फंक्शन सेम आहे. लिमिट x टेन्स टू x + 2/3. आता x ची व्हॅल्यू टाकली तर काय होईल? 2 + 2/3. म्हणजे हे किती आलं? 4/3. असं उत्तर मिळून गेलं. समजलं हे कसं सॉल्व्ह करायचं? यस सर. इव्हॅल्युएट करायचं. हे तर आपण पाहिलेलं आहे की त्याच्या नेबरहूड मध्ये तो काय नाहीये, बाउंडेड नाहीये. 15वे एक्झाम्पल एकदम इझी आहे की पॉलिनॉमियल घेतलं तर ते पुढं त्याचं लिमिट काय येतं, तर त्या पॉलिनॉमियल मध्ये काय करायची? सी ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे लिमिट ह्या ओव्हरऑल करून x टेन्स टू c x³ + x² - 2x + 1. तर याचं लिमिट काय येईल? तर हे सांगतंय याच्यात फक्त सी ची व्हॅल्यू टाकायची, कारण आपण पाहिलेलं आहे वर x² हे सगळं c² - 2c + 1. म्हणजे हे फंक्शन आहे, हे कुठं कॉन्व्हर्ज होतंय? तर या पॉइंटला कॉन्व्हर्ज होतंय. आपण पाहिलेलं x⁻k c⁻k. हे काय एवढं लक्षात घ्यायची गरज नाहीये, इथं तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आहे स्क्वीज थेरम फॉर लिमिट ऑफ फंक्शन. पहा, हे तुम्हाला सिक्वेन्स मध्ये झालंय का स्क्वीज थेरम? हो सर. सेम थेरम आहे, काहीच फरक नाही. आणि प्रूफ याचा एकदम इझी आहे. सिक्वेन्स मधल्याचं थोडं अवघड आहे. त्याचं कारण असं, म्हणजे एवढा पण अवघड नाही सिक्वेन्स मधल्याचा, पण याचा कारण असं, हा का सोपा आहे, कारण आपण हे फंक्शनची लिमिटची डेफिनेशन एका ठिकाणी असं पाहिलेलं आहे की सिक्वेन्सची डेफिनेशन वापरून पण दिला जातो. बरोबर. इथं पण आपल्याला काय करता येतं ते करता येतं. तर जर परीक्षेला विचारलं स्टेट स्क्वीज थेरम, तर तुम्ही काय करायचं? कोणताही स्क्वीज थेरम लिहू शकता. असं काय बंधनकारक नाही की लिमिटचाच लिहा, फंक्शनचाच लिहा. पण जर असं विचारलं स्टेट स्क्वीज थेरम फॉर लिमिट ऑफ अ फंक्शन, तुम्हाला मात्र कोणाचा लिहावं लागेल? लिमिटचाच लिहावा लागेल. किंवा तुम्हाला विचारलं स्टेट स्क्वीज थेरम ऑफ सिक्वेन्स, तर तुम्हाला तोच लिहावा लागेल. पण जनरली विचारलं तर असंच विचारलं जाईल स्टेट स्क्वीज थेरम. म्हणजे तुमच्याकडे 2 चान्स राहतील की तुम्ही कुठलाही काय करू शकता, लिहू शकता. तर त्याच्या आधी हा एक थेरम आहे, थेरम नंबर 7. तर हा काही महत्वाचा नाहीये, परीक्षेच्या दृष्टीने नाही, पण स्क्वीज थेरम सारखाच थेरम आहे म्हणून हा घेतलेला आहे. तर तुम्ही हे सगळं पाहिलेलं असेल याला, कशाला? सिक्वेन्सला. म्हणजे काय? जर तुमची सिक्वेन्सच्या व्हॅल्यू ए आणि बी मध्ये असतील, जर तुमच्या सिक्वेन्सच्या xn ही तुमची सिक्वेन्स आहे, तुम्ही सिक्वेन्स मधला काय पाहिलं असेल ते सांगतो मी. ए बी काय घेतलं ते मला माहित नाही, पण मी अंदाज लावून सांगतो असं असेल. म्हणजे पहा, म्हणजे ए बी ह्या व्हॅल्यू घेतल्यात. मग इथं काय आहे? जर ह्या सिक्वेन्स ए आणि बी च्या मध्ये असतील तर त्या सिक्वेन्स लिमिट हे सुद्धा काय असतं? ए आणि बी च्या मध्ये असतं. हा झाला तुमचा एक थेरम याच्यातला. हा स्क्वीज थेरम नाही बरं का, स्क्वीज थेरम खाली आहे, हा एक थेरम आहे. तर हा थेरम असा सांगतो. इथं पण सेम थेरम आहे. जर तुमच्या व्हॅल्यू फंक्शनच्या ए आणि बी मध्ये असतील तर त्याचं लिमिट देखील कुठं असणार आहे? ए आणि बी च्या मध्ये असणार. सेम थेरम आहे. जो तुम्ही सिक्वेन्सला पाहिला तर तोच थेरम आहे. इथं मी हाच डिटेक्ट करून सांगतो. पहा, जर फंक्शन ए लेस इक्वल f(x) लेस इक्वल b असेल आणि याचं लिमिट जर एक्झिस्ट असेल, तर
त्याचं लिमिट सुद्धा ए आणि बी ची व्हॅल्यू होतं. म्हणजे फंक्शनच्या व्हॅल्यू ए आणि बी च्या मध्ये असतील तर लिमिट पण काय येतं ए आणि बी च्या मध्ये असेल. हे सिक्वेन्शियल कंडिशनचा वापर करून हे आहे. पहा मी काय केलं, एक्सएन ही सिक्वेन्स घेतली. काय केलं, एक्सएन ही सिक्वेन्स घेतली की जी कुठं कॉन्व्हर्ज होती सी ला. मी एक अशी एक सिक्वेन्स घेतली एक्सएन, ही कुठं कॉन्व्हर्ज होती 0 ला. म्हणजे पहा लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी एक्सएन ही कुठं कॉन्व्हर्ज होती सी ला कॉन्व्हर्ज होती. आता मला सांगा लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स एन ही कुठं कॉन्व्हर्ज होईल सिक्वेन्स एल ला. कारण एफ ऑफ एक्स चं लिमिट काय दिलंय आपण, एफ ऑफ एक्स चं लिमिट काय घेतलंय एल घेतलंय. एफ ऑफ एक्स चं लिमिट काय घेतलंय एल घेतलंय. पहा याचा प्रूफ पहा, एफ ऑफ एक्स चं लिमिट काय करा आधी एल घ्या. मग एक्स एन ही जर सी ला कॉन्व्हर्ज होत असेल तर एफ ऑफ एक्स एन ही कुठं कॉन्व्हर्ज होते एल ला. आता जर तुमची ए लेस इक्वल एफ ऑफ एक्स लेस इक्वल बी असेल तर ह्या एक्सच्या जागी कोणतेही व्हॅल्यू टाकले तर ही कंडिशन बदलणार आहे का, नाही. आणि तुम्ही लिमिटचा थेरम पाहिला, लिमिटचा आता वरचा थेरम पाहिला, ए लेस इक्वल लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स एन लेस इक्वल बी. तर याचं लिमिट सुद्धा काय असतं याच्यामध्येच असतं. म्हणजे याचं लिमिट काय एल लेस इक्वल बी. म्हणजे पहा हे असेल. हे का आलं कळलं, कारण हे सगळ्या एफ ऑफ एक्स साठी, हे कुणासाठी ट्रू आहे सगळ्या एफ ऑफ एक्स साठी ट्रू आहे. म्हणजे एफ ऑफ एक्स साठी पण ट्रू असणार आहे. तर हे जो लिमिटचा थेरम आहे सिक्वेन्सच्या लिमिटचा तो वापरला की याचं लिमिट ह्या दोघांच्याच मध्ये असतं. म्हणजे एल, एल म्हणजेच काय, एलच्या जागी ही सबस्टिट्यूट व्हॅल्यू केली तर झालं काम. प्रूफ लक्षात आलं याचा. प्रूफ लक्षात आलं का, स्टेटमेंट लक्षात आलं. हो किंवा नाही. ठीक आहे आपण स्क्वीज थेरम पाहू. काय डाऊट नाही ना याच्यात. पहा स्क्वीज थेरम मी इथंच एक्सप्लेन करून सांगतो. तर तुम्ही सिक्वेन्स मध्ये एक पाहिलं असेल ते सांगतो मी. तुम्ही सिक्वेन्स मध्ये काय पाहिलं असेल ते, जर एफ ऑफ जर एक्स एन लेस दॅन वाय एन लेस दॅन झेड एन फॉर ऑल एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, म्हणजे ह्या सिक्वेन्स अशा असतील तर त्यांचं लिमिट लिमिट एक्स एन एन टेन्स टू इन्फिनिटी, हे सपोज एक्स एन इक्वल टू के इक्वल लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी झेड एन. म्हणजे एक्स एन आणि झेड एन या सिक्वेन्स जर के ला कॉन्व्हर्ज होत असेल तर मधली सिक्वेन्स सुद्धा वाय एन सिक्वेन्स सुद्धा कुठं कॉन्व्हर्ज होती के ला कॉन्व्हर्ज होती. हा जो थेरम आहे हा थेरम सिक्वेन्स मधला आहे, हा स्क्वीज थेरम आहे सिक्वेन्स मधला. मग तुम्हाला विचारलं तर तुम्ही लिहू शकता हा किंवा हा लिहू शकता, काही एवढा फरक नाही. इथं फक्त तुम्हाला काय करावं लागतं, फंक्शन द्यावं लागतं. हा व्यवस्थित पाहू जरा. आता पहा हा थेरम काय सांगतो, हा थेरम काय सांगतो, ए हा सबसेट आहे आरचा, एफ जी एच हे फंक्शन ए पासून आर पर्यंत, सी हा क्लस्टर पॉइंट आहे तो लागतोच. एफ ऑफ एक्स लेस इक्वल जे ऑफ एक्स लेस इक्वल एच ऑफ एक्स असेल आणि ह्या दोघांचं लिमिट एल असेल. ह्या दोघांचं लिमिट जर एल असेल तर मधल्याचं पहा, ह्या दोघांचं लिमिट ऍट पॉइंट सी, तर मधल्याचं लिमिट सुद्धा काय असतं एल असतं. सेम थेरम आहे. तर याचा प्रूफ कसा लिहायचा पहा, हे इझी लक्षात ठेवायला. पहा क्लस्टर पॉइंट वगैरे नाही लिहिलं तरी चालेल स्टेटमेंट मध्ये, पण बाकीचं सगळं लिहावं लागेल. आता पहा याचा प्रूफ कसा द्यायचा, जे दिलेलं आहे ते घ्यायचं. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स लेस इक्वल जे ऑफ एक्स लेस इक्वल एच ऑफ एक्स, हे दिलेलं आहे फॉर ऑल एक्स. आता आपल्याला काय माहिती आहे, एफ ऑफ एक्स चं लिमिट एल आहे, एच ऑफ एक्स चं लिमिट काय आहे एल आहे.
आता सिक्वेन्शियल क्रायटेरियानुसार एफ ऑफ एक्स एन इकडे कॉन्व्हर्ज होणार आहे एल ला, एच ऑफ एक्स एन इकडे कॉन्व्हर्ज होणार आहे एल ला. आपण सिक्वेन्शियल क्रायटेरियानुसार हे सांगू शकतो. मग स्क्वीज थेरम फॉर सिक्वेन्स जर वापरला तर आपण काय म्हणू शकतो? स्क्वीज थेरम फॉर सिक्वेन्स जर वापरला तर आपण काय म्हणू शकतो? एक मिनिट, इथं लिहायचं राहिलंय थोडस, इथं थोडस लिहायचं राहिलंय. इथं मी कंप्लीट करून देतो तुम्हाला, तुम्ही हे करू शकता. पहा, एफ ऑफ एक्स लेस इक्वल जी ऑफ एक्स लेस इक्वल एच ऑफ एक्स हे आहे ना. याच्यावरून काय म्हणू शकतो? एफ ऑफ एक्स एन लेस इक्वल जी ऑफ एक्स एन लेस इक्वल एच ऑफ एक्स एन असं म्हणू शकता ना. याच्यामधली स्टेप सांगतोय. इथं इथं हे पाहिजे होतं. आणि सिन्स जी ऑफ एक्स एन converges to L and limit, एक मिनिट इथं थोडस ठीक आहे, हे ठीक आहे. फक्त इथं काय पाहिजे होतं? लिमिट एक्स टेन्स टू सी जी ऑफ एक्स इज इक्वल टू एल हे पाहिजे होतं इथं. बाकी बरोबर आहे हे पहा. आणि इथं हे स्टेटमेंट पाहिजे होतं इथं मध्ये हे. मी करेक्ट करून टाकल तुम्हाला स्क्रीनशॉट त्याचा. पण एफ ऑफ एक्स लेस इक्वल जी ऑफ एक्स लेस इक्वल एच ऑफ एक्स फॉर ऑल एन असेल. स्क्वीज थेरम एफ ऑफ एक्स एन लेस इक्वल जी ऑफ एक्स एन लेस इक्वल एच ऑफ एक्स एन. स्क्वीज थेरम काय सांगतो? ह्या दोघांचं लिमिट एल आहे, ह्या दोघांचं लिमिट काय एल आहे, तर मधल्याचं लिमिट सुद्धा काय असणार आहे? एल असणार आहे, तो सांगतो. आणि एक जी ऑफ एक्स एनचं लिमिट एल असेल तर जी ऑफ एक्सचं लिमिट देखील काय असणार आहे? एल असणार आहे. हे लक्षात आलं हा थेरम? हा थेरम लक्षात आला का? लिहून दाखवू व्यवस्थित. काय करायचं तुम्ही सांगा. स्टेटमेंटचं तुम्हाला थेरमचं स्टेटमेंट करणं नेसेसरी आहे. प्रूफ विचारला जाईल नाही विचारला जाणं सांगता येणार नाही. ठीक आहे, काय करायचं? मी शॉर्टकट मध्ये घेतो इथं समजा. लेट एफ ऑफ एक्स शॉर्टकट मध्ये एफ ऑफ एक्स लेस इक्वल जी ऑफ एक्स लेस इक्वल एच ऑफ एक्स फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए एफ जी एच हे फंक्शन कुठून आहे? ए पासून आर पर्यंत आहे. आता आपल्याला काय आहे? आपल्याला काय आहे? लिमिट एक्स टेन्स टू सी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एल इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू सी एच ऑफ एक्स. म्हणजे या दोघांचं लिमिट काय? एल आहे. माझं क्लेम काय आहे? अशा स्वरूपात लिहिला तरी चालेल. लिमिट एक्स टेन्स टू सी जी ऑफ एक्स इज इक्वल टू एल. मला मधल्याचं लिमिट पण काय दाखवायचंय? एल आहे असं दाखवायचंय. आता पहा, सिन्स एफ ऑफ एक्स लेस इक्वल जी ऑफ एक्स लेस इक्वल एच ऑफ एक्स, तर एक्सच्या जागी कोणत्याही व्हॅल्यू टाकल्या ए मधल्या तरी चालेल. त्याच्यामुळे याच्यासाठी पण काय असणार आहे? ट्रू असणार आहे. सिन्स लिमिट एक्स टेन्स टू सी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एल आहे, तर लिमिट एक्स टेन्स टू म्हणजे याच्या सिक्वेन्स एन टेन्स टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स एन ही कुठं जाईल? एल ला जाईल. लिमिट एक्स टेन्स टू सी जी ऑफ एक्स सॉरी एच ऑफ एक्स याचं पण काय आहे? लिमिट एल आहे. त्याच्यामुळे लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी एच ऑफ एक्स एन ही सिक्वेन्स पुढे जाईल, ही पण एल ला जाईल. आता पहा, मी कसं म्हणतो, देअरफॉर बाय स्क्वीज थेरम फॉर सिक्वेन्स, तर सिक्वेन्सचा स्क्वीज थेरम काय सांगतो? हा जर एल ला कॉन्व्हर्ज होत असेल, हा जर एल ला कॉन्व्हर्ज होत असेल तर मधला पण कुठं कॉन्व्हर्ज होतो? एल ला कॉन्व्हर्ज होतो.
म्हणजे मी असं म्हणू शकतो बाय स्क्वीज थेरम लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी g ऑफ xn हा मधला सुद्धा पुढे कॉन्व्हर्ज होणार l ला कॉन्व्हर्ज होणार. देअरफॉर लिमिट x टेन्स टू c g ऑफ x ही सिक्वेन्स पुढे सॉरी हे फंक्शन पण पुढे कॉन्व्हर्ज होणार l ला कॉन्व्हर्ज होणार. हा काय झाला प्रूफ ऑफ स्क्वीज थेरम. जर तुम्हाला विचारलं स्टेट अँड प्रूफ स्क्वीज थेरम तर तुम्ही दोन्ही पैकी एक कोणताही लिहू शकता. तुम्हाला जर सिक्वेन्स मध्ये प्रूफ झालाय का सिक्वेन्सच्या स्क्वीज थेरमचा प्रूफ झालाय का झाला असेल तर दोन्ही पैकी कोणताही लिहिला पण थोडासा किचकट येतो थोडासा किचकट आहे तिथं एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन हे वापरावं लागतं आर्किमिडियन प्रॉपर्टी वापरावं लागते पण हा इझी आहे. तर विचारला स्टेट अँड प्रूफ स्क्वीज थेरम तुम्ही हा लिहिला तरी चालेल. समजलं हे हो. पहा हे एक्झाम्पल आपण स्क्वीज थेरमचा वापर करून सॉल्व्ह करू. तर काय विचारलंय शो दॅट लिमिट x रेस टू 3/2. आता इथं असं जर विचारलं असतं तर काळजीपूर्वक पहा बरं का इव्हॅल्युएट लिमिट x टेन्स टू 0 x रेस टू 3/2. तर इथं काय केलं असतं तुम्ही ही व्हॅल्यू टाकून दिली असती उत्तर किती आलं असतं तुमचं 0 बरोबर. पण इथं इव्हॅल्युएट करायला विचारले का नाही. इथं काय विचारले शो करायला विचारले म्हणजे एक तर आपल्याला काय करावं लागेल पहा इथं आपल्याला दोन ऑप्शन आहे एप्सिलॉन डेल्टा तीन ऑप्शन आहे. एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन वापरायची नंतर पाहिलेली सिक्वेन्शियल डेफिनेशन वापरायची नाही तर इथं काय वापरायचं तिसरं ऑप्शन स्क्वीज थेरम वापरायचा. इथं काय वापरायचं स्क्वीज थेरम. तीन ऑप्शन ओपन आहे तुमच्यासाठी पण स्क्वीज थेरम वापरणं एकदम सोपं जातं. म्हणजे पहा आता स्क्वीज थेरम कसा वापरायचा तर हा तुमचा झाला जी ऑफ एक्स फंक्शन. मग तुम्हाला काय करायचे असे इझी फंक्शन शोधायचे. इथं कोणतं एफ ऑफ एक्स लेस इक्वल एच ऑफ एक्स असे दोन फंक्शन शोधायचे की ज्यांचं लिमिट काय आहे तर सेम येतं. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर एक्स हा 0 आणि 1 च्या मधला असेल तर हे ट्रू असतं. इन जनरल पण ट्रू असतं कारण आपल्याला पहा आपल्याला पुढे जायचंय 0च्या जवळ जायचंय म्हणजे या पॉइंट मध्ये असेल तरी आपल्याला चालेल आणि एक्स हा ग्रेटर दॅन 0 आहे. म्हणजे एखादा म्हणेल एक्स इज इक्वल टू 100 घेतलं तर हे ट्रू येईल का आपल्याला 100चा विचार करायचा नाही. एक्स टेन्स टू 0 म्हणजे काय 0च्या अगदी जवळ जायचंय म्हणजे 1च्या पुढे नाही गेलं तरी चालेल. इथं मग हे ऑब्झर्व करू शकतो एक्स स्क्वेअर लेस इक्वल एक्स रेस टू 3/2 लेस दॅन एक्स. जसा जसा पॉवर वाढतो तसं तशी एक्सची व्हॅल्यू कमी होते 0 to 1 मध्ये आणि एक्सचा जसा जसा पॉवर वाढतो 1च्या पुढे त्या व्हॅल्यू वाढतात. म्हणजे हे रिलेशन 1च्या पुढे हे उलट होईल 1च्या पुढे असं रिलेशन होईल. पण आपण कुठे राहतोय 0च्या 1च्या आत आणि 1च्या आत राहायला कोण अलाउड करतं कारण आपलं लिमिट काय आहे 0 आहे म्हणजे हे 0च्या आसपास हे ट्रू आहे. मग मी काय करतो याचं लिमिट फाइंड आउट करतो. तर एक्स स्क्वेअरचं लिमिट काय आपण पाहिलेलं आहे लिमिट एक्स टेन्स टू सी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय सी स्क्वेअर. मग सी ची व्हॅल्यू काय येतं 0 म्हणजे हा काय आला 0 स्क्वेअर किती आलं 0 आलं. याचं लिमिट 0 आहे म्हणजे याचं जर लिमिट काढलं तर याचं लिमिट किती आलं 0 आलं. परत एक्सचं लिमिट किती आहे याचं लिमिट पण किती आलं 0 आलं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ह्या दोघांचं लिमिट 0 आहे तर मधल्याचं लिमिट पण काय आहे 0 आहे. म्हणजे आणखी सोपं झालं एप्सिलॉन डेल्टा किंवा सिक्वेन्शियल क्रायटेरिया वापरण्यापेक्षा. समजलं हे हो सर. हो सर. पुढचं हे एक शो करायला विचारलंय. काय करायला विचारलंय हे शो करायला विचारलंय. आपण इकडंच घेऊ आपण ते याच्यावर घेऊ शो दॅट लिमिट एक्स टेन्स टू 0 एक्स इंटू साइन 1/x इक्वल टू 0. हे काय करायला विचारलंय शो करायला विचारलंय. मग कसं शो करणार तर इथं तुम्ही एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन वापरू शकता आणि एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन सुद्धा इझी इथं म्हणजे ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पलला
ऍप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन पण इझी आहे, मात्र ऍप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन मध्ये कन्फ्युजन होण्याची शक्यता जास्त आहे. मग त्यापेक्षा बेटर ऑप्शन काय की तुम्ही स्क्वीज थेरम वापरा. आता मला सांगा, कोणत्याही साईनची व्हॅल्यू घेतली, कोणतीही साईनची व्हॅल्यू घेतली, सपोज झेड साठी घेतली, ती कुणाच्या आणि कुणाच्या मध्ये असते? -1 आणि 1. -1 आणि 1च्या काय असते ती मध्ये असते. बरोबर. म्हणजे मी असं म्हणू शकतो, कोणत्याही नंबरसाठी ही व्हॅल्यू 1 आणि -1च्या मध्ये असेल. बरोबर ना. आता मी काय करतो, सगळ्याला मॉड एक्स नी मल्टिप्लाय करतो. हे रिलेशन बरोबर येईल का सांगा मला. हे रिलेशन बरोबर येईल का, काय वाटतं? बरं त्याच्या आधी हे सांगा, हे आपण पाहिलेलं आहे पहा पहिल्या युनिट मध्ये, पाहिले का असं काय? हो. हो. आता ह्या दोघांचा वापर करून हे ट्रू येईल का? सगळ्या साईडला मल्टिप्लाय करा, याला आणि याला मल्टिप्लाय करा. इथं आलं x इंटू साइन 1/x ला मल्टिप्लाय करा, हे आलं. 1 इंटू ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ x ला काय करा, मल्टिप्लाय करा, हे आलं. आता मला सांगा, लिमिट x टेन्स टू 0 मायनस मॉड x काय येईल? पहा याच्यात व्हॅल्यू टाका. मायनस मॉड 0 ची व्हॅल्यू किती आली? 0. 0. मॉड 0 ची व्हॅल्यू किती आली? 0. म्हणजे हे जे लिमिट आहे हे कुठं कॉन्व्हर्ज होत आहे? याचं लिमिट काय आहे? 0. याचं लिमिट काय आहे? 0. म्हणजे मधल्याचं लिमिट काय असणार आहे? 0. देअरफॉर बाय, तुम्हाला स्क्वीज थेरम नाव लिहावं लागेल बरं का. देअरफॉर बाय स्क्वीज थेरम, त्या मधल्याचं लिमिट x टेन्स टू 0 x इंटू साइन 1/x हा किती आला? 0 आला. समजलं हे? ऍप्सिलॉन डेल्टाने तुम्हाला ट्राय करायचं असेल तर करू शकता, एकदम इझी आहे. ऍप्सिलॉन डेल्टाने तुम्हाला ट्राय करायचं असेल ना करू शकता, हे पण काय एवढं अवघड नाहीये. ठीक आहे. ह्या एक्झाम्पल मध्ये काय अडचण? नाही. ठीक आहे. आता आपण पाहू वन साइडेड लिमिट. दोनच टॉपिक राहिलेत, वन साइडेड लिमिट आणि इन्फानाइट लिमिट. तर आपण एवढं डिटेल घेणार नाही, जेवढं गरजेपुरतं आहे तेच घेऊ. पहा मी हे डेफिनेशन वगैरे काय एक्सप्लेन करत नाही, मी फक्त तुम्हाला त्याची आयडिया एक्सप्लेन करतो. डेफिनेशनला जास्त आपण भर देऊ नये, फक्त आयडिया लक्षात घेऊ आपण आणि एक्झाम्पलच्या पण आयडिया लक्षात घेऊ आपण. मी फक्त तुम्हाला हे विचारलं जाईल गेलं तर की राईट हँड लिमिट आणि लेफ्ट हँड लिमिट काढा. आता पहा राईट हँड लिमिट आणि लेफ्ट हँड लिमिट म्हणजे काय. सपोज मी हे फंक्शन घेतलं, सपोज हे फंक्शन घेतलं, हा तुमचा सी पॉइंट आहे आणि हे तुमचं काय एल आहे. मी सी च्या राईट हँडनी गेलो, याला काय म्हणायचं? राईट हँड. आणि याला काय म्हणायचं? लेफ्ट हँड. जर मी सी च्या राईट हँडनी गेलो तर मी कोणत्या पॉइंटच्या जवळ जातोय? इथं पर्टिक्युलर एलच्या जवळ जातोय. म्हणजे मी सी च्या राईट हँडनी गेलो तर त्याला काय म्हणायचं? राईट हँडेड लिमिट. आणि सी च्या मी डाव्या लेफ्ट हँडनी गेलो तर त्याला काय म्हणायचं? राईट हँडेड लिमिट. आता हे तुम्हाला एवढं कळणार नाही, पण पहा हे फंक्शन आहे तुमचं, हे फंक्शन आहे, हा तुमचा सी पॉइंट आहे आणि याला नाव काय देऊ आपण? L1 आणि याला नाव काय देऊ? L2. आता पहा तुम्ही सी च्या जर राईट साइडने गेला, सी च्या तुम्ही राईट साइडने गेला तर तुमच्या व्हॅल्यू कुणाच्या जवळ जात आहेत? L2 च्या जवळ जात आहेत. पहा सी च्या जर तुम्ही राईट हँडनी गेला तर व्हॅल्यू कुणाच्या जवळ जात आहेत? राईट हँडेड लिमिटनी. म्हणजे हे जे फंक्शन आहे एफ ऑफ एक्स, असं स्टेप असं टाईपचं, म्हणजे या एफ ऑफ एक्सचं सी च्या राईट हँडेड दाखवायचं म्हणजे काय करायचं? प्लस राईट हँडेड लिमिट.
राईट हँडेड लिमिट. जर तुम्ही सीच्या राईट हँड साईडने गेला तर तुम्हाला काय मिळतंय L2. म्हणजे या सीचं राईट हँडेड लिमिट किती आहे L2. आता सीच्या जर तुम्ही लेफ्ट हँड साईडने गेला तर तुम्ही कोणत्या पॉईंटच्या जवळ जाताय L1च्या. मग इथं कोणतं आलं लेफ्ट हँडेड लिमिट. लेफ्ट हँडेड लिमिट. लेफ्ट हँडेड लिमिट कसं दाखवतात C मायनसने. तर याचं लेफ्ट हँडेड लिमिट काय येईल L1. आयडिया लक्षात आली तुमच्या ही थोडीशी. फंक्शनच्या कोणत्या साईडने जायचं त्याला काय म्हणायचं लेफ्ट हँडेड लिमिट आणि राईट हँडेड लिमिट. तर हा एक थेरम महत्वाचा आहे. थेरमचं स्टेटमेंट पाहिजे फक्त आपल्याला. डेफिनेशन तुम्ही रीड करू शकता. नोटेशन तुमच्या लक्षात आलं लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड लिमिटला. हा थेरम आहे, थेरम नंबर 9. महत्वाचा आहे स्टेटमेंट फक्त समजून घेण्यासाठी. जर लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड लिमिट एक्झिस्ट असेल आणि इक्वल असेल तर त्या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट आहे. पहा फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट असेल तर लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड लिमिट सेम असेल, किंवा लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड लिमिट सेम असेल तर फंक्शनचं लिमिट काय असेल एक्झिस्ट असेल. आता मग मी म्हटलं होतं की आपल्याला हे एक्झाम्पल होतं आपण आणि तिथं आपण वेगवेगळे सिक्वेन्स घेतले. इथं पण तेच एक्झाम्पल आहे पण हे एकदम इझी आहे. तुम्हाला हे एक्झाम्पल काय आहे एकदम इझी आहे. हे मग इथं थेरम काय सांगू शकतो. बरं मला सांगा या फंक्शनचं ऍट पॉइंट सी ला लिमिट एक्झिस्ट आहे का. थेरम काय सांगतो लिमिट x टेन्स टू सी f चं लिमिट L असेल इफ अँड ओनली लिमिट x टेन्स टू सी प्लस f हा पण L असेल म्हणजे राईट हँडेड लिमिट आणि लेफ्ट हँडेड लिमिट हे पण तुमचं काय असेल सेम असेल. जर हे डिफरंट असतील तर हे एक्झिस्ट नसणार आहे. बरोबर. आता इथं लेफ्ट हँडेड लिमिट L1 आहे, राईट हँडेड लिमिट L2 आहे. सेम आहे का पिक्चर वरून तर सेम दिसत नाही, त्याच्यामुळे इथं लिमिट एक्झिस्ट होणार ऍट पॉइंट सी ला एक्झिस्ट होणार नाही. समजलं हे. आता हे सिग्नम फंक्शन पाहू आपण. वरच्या थेरम वरून काय करू आपण सिग्नम फंक्शन पाहू. तर सिग्नम फंक्शन सिग्नम फंक्शन काय करतं तर आपण सिग्नम फंक्शनचा मग आपण ग्राफ पाहिला होता, तो ग्राफ ड्रॉ करू. जर सिग्नम किंवा साइन फंक्शन साइन नाही पण सिग्नमच म्हणू आपण. जर तुमच्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तर व्हॅल्यू किती देतं 1. 0 असेल तर व्हॅल्यू किती देतं 0 आणि निगेटिव्ह असेल तर व्हॅल्यू किती देतं -1. आता तुम्हाला लिमिट काढायचं या सिग्नम फंक्शनचं ऍट 0 ला. बोथ साइडेड लिमिट इथं पण राहिलं ऍट x इज इक्वल टू 0. कुणाच्या जवळ लिमिट काढायच्यात 0च्या जवळ. इथं पाहिलं ना. आता मला सांगा लिमिट x टेन्स टू 0 प्लस ऑफ सिग्नम x काय येईल सांगा बरं. जर मी हा 0 आहे तुमचा, हा काय आहे 0च्या राईट हँड साइडने गेलो तर माझी व्हॅल्यू किती मिळते मला लिमिटची 1. लिमिटची व्हॅल्यू किती मिळते मला 1. म्हणजे याचं राईट हँडेड लिमिट किती आहे 1 आहे. आता मला सांगा लेफ्ट हँडेड लिमिट काय येईल x टेन्स टू 0 मायनस सिग्नम ऑफ x किती येईल सांगा बरं. पहा मी या 0च्या लेफ्ट हँड साइडने गेलो तर माझ्या फंक्शनची व्हॅल्यू कुठे आहे -1. आता पहा म्हणजे राईट हँडेड लिमिट काय आलं आणि हे काय आलं लेफ्ट हँडेड लिमिट. हे लिमिट जर सेम आले तर तुमचं फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट असतं. इथं हे लिमिट सेम आले का नाही. हे लेफ्ट हँडेड लिमिट येते -1, राईट हँडेड लिमिट येते 1. तर हे डिफरंट आले तर आपण सांगू शकतो की याचं लिमिट एक्झिस्ट नाहीये असं आपण म्हणू शकतो. आयडिया लक्षात आली. हो सर. म्हणजे आधी पण हे पाहिलेलं होतं पहा सिक्वेन्स -1/n. ते सोपं आहे का हे सोपं आहे. हे सोपं वाटत असेल कदाचित. ठीक आहे. हे फंक्शन आहे याला आपण काही एवढं जाणार नाही. आपण फक्त डायग्राम वरून पाहू की 1/n सिक्वेन्स आहे. तर e⁻1/x चा हे 2 फंक्शन आहे. एक एक्झरसाइज मधले हे कुठलं आहे एक्झरसाइज मधले हे
ई रेस टू एक्स जर ड्रॉ केला तर हे येतं. आता मला सांगा, तुम्हाला लिमिट काढायचं ऍट झिरोला. लिमिट एक्स टेन्स टू झिरो प्लस राईट हँड साइडने गेला. हा तुमचा झिरो आहे, त्याला आपण कलरफुल घेऊ. हा तुमचा काय आहे? झिरो आहे. ई रेस टू 1/x हा ग्राफ आहे. मला फक्त एवढं सांगा की याचं लिमिट काय आहे. जर तुम्ही या झिरोच्या राईट हँड साइडने गेले तर फंक्शनची व्हॅल्यू कुठे चालली? इन्फिनिटीकडे. म्हणजे याचं लिमिट काय आहे? इन्फिनिटी. जर मी झिरो मायनस झिरोच्या इकडल्या साइडने गेलो तर फंक्शनची व्हॅल्यू झिरोच आहे ना. हे फंक्शन कुठं चाललंय तुमचं? झिरोकडं. ई रेस टू 1/x हे कुठं आलं? झिरो आलं. पहा, राईट हँडेड लिमिट काय आलं तुमचं? इन्फिनिटी आलं. लेफ्ट हँडेड लिमिट काय आलं? झिरो आलं. दोघं इक्वल नाहीत, त्याच्यामुळे काय होईल? दोघं इक्वल नाही, त्याच्यामुळे याचं काय होणार नाही? नॉट एक्झिस्ट. लक्षात आलं? सिमिलरली 1/e⁻1/x आहे, त्याचं हे आहे, हे याच्यात आहे. कशात? एक्झरसाइज मध्ये आहे तुम्हाला हे. याच्यावरून तुम्हाला सांगता येईल ऍट झिरोला राईट हँडेड लिमिट किती आहे? 1 आणि लेफ्ट हँडेड लिमिट किती आहे? 0. ही 1/2 ची लाईन आहे. म्हणजे राईट हँडेड लिमिट 1, लेफ्ट हँडेड लिमिट 0, लिमिट डज नॉट एक्झिस्ट. असं. पुढचं आहे इन्फानाइट लिमिट. पुढचं काय आहे? इन्फानाइट लिमिट. आता जर 1/x² चा ग्राफ ड्रॉ केला तुम्ही, पहा हा जो पहिला ग्राफ आहे हा कुणाचा आहे? 1/x² चा. तर 1/x² चा ग्राफ ड्रॉ केला. जर मी झिरोला गेलो उजव्या साइडनी, लिमिट एक्स टेन्स टू 0 प्लस 1/x², तर याची व्हॅल्यू कुठे चालली तुमची? इन्फिनिटीला ना. म्हणजे याचं लिमिट काय आलं? इन्फिनिटी. लिमिट एक्स टेन्स टू 0 मायनस 1/x². मी झिरोच्या लेफ्ट हँड साइडने चाललो तर काय आलं माझं? हा ग्राफ पुढे चालला इन्फिनिटीला. म्हणजे याचं लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड लिमिट काय आहे? इन्फिनिटी आहे. पण ते नंबर नाही, त्याच्यामुळे याचं पण लिमिट एक्झिस्ट होत नाही. ते नंबर पाहिजे. नंबर आले, इक्वल आले तरच काय होतं? लिमिट एक्झिस्ट होतं. आता हा ग्राफ आहे 1/x चा, हा आहे 0. आता मला सांगा, लिमिट एक्स टेन्स टू 0 प्लस 1/x, लिमिट एक्स टेन्स टू 0 मायनस 1/x हे काय आहे? आता पहा, मी झिरोच्या जवळ गेलो राईट हँडनी, तर माझ्या फंक्शनची व्हॅल्यू कुठे चालली? इन्फिनिटीला. म्हणजे हे काय आलं? इन्फिनिटी आलं. मी जर झिरोच्या लेफ्ट हँडनी गेलो तर माझी व्हॅल्यू कुठे चालली फंक्शनची? मायनस मायनस इन्फिनिटी. इन्फिनिटीला. म्हणजे याचं राईट हँडेड लिमिट इन्फिनिटी आहे, लेफ्ट हँडेड लिमिट काय आहे? मायनस इन्फिनिटी. तर हे दोन्ही लिमिट एक्झिस्ट होत नाही. म्हणजे याचं लिमिट काय होत नाही? 1/x डज नॉट एक्झिस्ट. आपण तिसऱ्या प्रकारे दिले याचं उत्तर. पहिल्यांदा आपण काय दिलं? सिक्वेन्स दिली 1/n ची. दुसऱ्या भाषेत काय दिलं? याच्या नेबरहुड मध्ये बाउंडेड नाहीये. आणि तिसऱ्या भाषेत काय दिलं? की पॉझिटिव्ह साइडने इन्फिनिटीला जाते, निगेटिव्ह साइडने कशाला जाते? मायनस इन्फिनिटीला. ह्या त्या डेफिनेशन विथ हे जर दाखवायचं असेल तर आपण त्याला एवढं जाणार नाही. हे थेरम वगैरे हे काय एवढं गरजेचं नाही. हे फक्त विचारलं तर काय विचारलं जाईल? लेफ्ट हँडेड लिमिट आणि राईट हँडेड लिमिट काढा असं. तर इथं पहा, एक्स जर 0 कडे गेला तर 1/x कडे जातो, इन्फिनिटीकडे. ग्राफ काढणं जरा चांगलं राहील. ग्राफ काढणं काय राहील? इथं ते सगळ्यांचे ग्राफ काढून दिलेले. ग्राफ वरून ते तुम्हाला डिटेक्ट करायला काय होतं? इझी जातं. आणखी एक स्टेटमेंट आहे, जर f(x) लेस दॅन g(x) असेल, पहा f(x) लेस इक्वल g(x) असेल, तर हा जर इन्फिनिटीकडे जात असेल तर हा कुठे जाईल? याच्यापेक्षा मोठा म्हणजे काय जाणार आहे? इन्फिनिटीकडे जाणार आहे. हे पहिलं स्टेटमेंट आहे. आता दुसरं स्टेटमेंट पहा, f(x) लेस इक्वल g(x). हा जर तुमचा मायनस इन्फिनिटीकडे जात असेल तर त्याच्यापेक्षा लहान काय आहे? मायनस इन्फिनिटी. म्हणजे हे सुद्धा काय असणार आहे? मायनस इन्फिनिटी. हे कधी उपयोगीचं ठरतं? हे फंक्शन जास्त किचकट असेल आणि त्याच्यापेक्षा सोपं फंक्शन लहान देता येत असेल. हे इन्फिनिटी, हे पण किती येणार आहे? इन्फिनिटी. हे त्यासाठी वापरलं जातं. आणखी एक टॉपिक आहे लास्टचा त्या इन्फानाइट लिमिट मध्ये, लिमिट ऍट इन्फिनिटी. तर याचं आपण लिमिट इन्फिनिटीला काढू शकतो. याचं लिमिट काय करू शकतो? इन्फिनिटीला. आपण हे काय स्टेटमेंट पाहणार नाही, पण याचा आपण ग्राफ करून पाहू शकतो. पहा 1/x चा ग्राफ कसा आहे?
असा आहे बरोबर. बरोबर, हा असा ग्राफ आहे. आता एक्स ची व्हॅल्यू मला काय काढायचंय पहा, लिमिट एक्स टेन्स टू 0 नाही काढायचं, आता मला काय काढायचं, इन्फिनिटी. आता मला सांगा एक्स ची व्हॅल्यू इन्फिनिटी कडे चालली, एक्स ची व्हॅल्यू इन्फिनिटी कडे चालली, तर हा ग्राफ 0 कडे चालला ना एक्स ऍक्सिसला, म्हणजे फंक्शनची व्हॅल्यू कुठे आहे तुमची, 0 कडे चालली. थोडक्यात काय, 1/∞ हा काय असतो, 0 असतो. म्हणजे 1/x चं लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी हे किती आलं, 0 आलं. समजलं हे? हे काय एवढं प्रूव्ह करायची गरज नाहीये, एवढं आपल्याला नाहीये पार्ट. हे कसं शो करणार, हे इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे, हे घेतल्यावर आपल्याला थांबायचं. इव्हॅल्युएट sin x upon x at infinity. सगळ्यांनी म्यूट करा, ज्यांचं बोलायचं काम नाही त्यांनी. म्यूट करा म्हणे, कॉल ज्यांचं बोलायचं काम असेल त्यांनी. हे आपल्याला काय करायचं, इव्हॅल्युएट करायचं. कसं इव्हॅल्युएट करणार, लिमिट ॲट इन्फिनिटीला इव्हॅल्युएट करायचं. कसं करणार, तर इन्फिनिटी व्हॅल्यू टाकून जमणार नाही. मग काय करणार, तर इथं काय करायचं, स्क्वीज थेरम वापरायचा. इथं काय करायचं, स्क्वीज थेरम वापरायचा. आता मला सांगा, आपण काय करू शकतो, साइन एक्स ची व्हॅल्यू कोणाच्या आणि कोणाच्या मध्ये असते, 1 च्या मध्ये असते, बरोबर. मी काय करतो, सगळ्याला 1/x ने डिवाइड करतो, -1/x लेस इक्वल sin x अपॉन x लेस इक्वल 1/x. म्यूट करा. निशा पाटील, निशा पाटील, हॅलो, हा सर. म्यूट करा ना, आवाज येते तुमच्या घरातला. हो हो, नाहीतर चालेल रिमूव्ह सर. करेल. पहा, आपण सगळ्याचे लिमिट घेऊ शकतो. बरोबर, आत्ताच आपण पाहिलं 1/x चं लिमिट किती आहे, 1/∞ किती आलं, 0. मायनस बाहेर काढा, 1/∞ किती आलं, मायनस जर बाहेर काढला, हा, तर लिमिट 1/x हे किती आलं, 0 आलं. म्हणजेच काय, 0 लेस इक्वल लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी. हा स्क्वीज थेरम सांगतो ना, sin x अपॉन sin लेस इक्वल 0. त्याच्यावरून हा 0च्या मध्ये सँडविच झालाय, म्हणजे काय, लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी sin अपॉन x इज इक्वल टू काय आलं, 0 आलं. समजलं हे, हे कशानुसार, बाय स्क्वीज थेरमनुसार. हे अशा रीतीने आपला हा युनिट संपलेला आहे. निशा